जो व्यक्ती तुम्हाला त्रास देतोय तो तुमच्यासमोर रडेल. जो व्यक्ती तुम्हाला रडवतोय तो तुमच्यासमोर झुकेल. अशी एक वस्तू फक्त तुम्हाला तुमच्यासोबत ठेवायची आहे आणि काही तासातच तुम्हाला याचा चमत्कार दिसेल. जो व्यक्ती सतत तुम्हाला टॉर्चर करतोय, तुमचा अपमान करतोय, सतत तुम्हाला त्रास देतोय, तोच व्यक्ती तुमच्या इशाऱ्यावर नाचेल. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आताच्या काळात सर्वात मोठी कुठली समस्या असेल तर ती म्हणजे शत्रुबाधा. कित्येक वेळा घरातलाच एखादा व्यक्ती आपल्याला खूप त्रास देतो. कित्येक वेळा शेजारचा व्यक्ती आपल्याशी शत्रुत्वाने वागतो. ज्या ठिकाणी काम करताय तिथला बॉस आपल्याशी चांगला वागत नाही आहे, तो आपल्याला त्रास देतो. कलीग त्रास देतात. कुठेतरी एखादा व्यवसाय असेल तर बाजूचे काही व्यावसायिक असतात, ते टार्गेट करतात. बघा, तुम्हाला कुठलाही शत्रू असेल, छोटा शत्रू असेल, मोठा शत्रू असेल किंवा तुम्हाला तो किती पण त्रास देत असेल, त्याला आपल्या आयुष्यातून दूर करण्यासाठी, त्या शत्रूला आपल्या पायाशी आणण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी एक अत्यंत पॉवरफुल असे काही उपाय घेऊन आलेले आहे. ज्यांना खूप काही करून अनुभव येत नाही, ज्यांनी खूप गोष्टी केलेल्या आहेत मात्र कधीच रिझल्ट दिसत नाही, त्यांनी आजचे उपाय आवर्जून बघा. कारण हे जे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ते 100% खात्रीशीर आणि अनुभवसिद्ध उपाय आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कुठल्याही अमावस्येला किंवा कुठल्याही पौर्णिमेच्या दिवशी एक नारळ घ्यायचा आहे. पाणी असणारं, साल काढलेला म्हणजे कमी साल ठेवा असा एक नारळ घ्यायचा आणि हा नारळ घरातल्या 4ही कोपऱ्यांना स्पर्श करून मुख्य दरवाजावरून 7 वेळा उतरायचा. एखाद्या व्यक्ती घरात आजारी असेल त्याच्यावरून हा नारळ 7 वेळा उतरायचा आणि घराच्या बाहेर येऊन हा नारळ कुठल्याही एका पडक्या जागी किंवा एखाद्या माळावर, एखादं शेत असेल तिथे ठेवून त्याच्यावरती एक अख्खं लिंबू कट करायचं. हा उपाय प्रत्येक अमावस्येला करू शकता किंवा एक अमावस्या जरी तुम्ही हा उपाय करून बघितलात, ज्या शत्रूच्या, ज्या आजाराच्या किंवा ज्या त्रासाच्या नावाने हा उपाय तुम्ही कराल, तो त्रास तुमचा एका महिन्यामध्ये किंवा त्या अमावस्येच्या त्या कालावधीमध्ये पूर्णतः संपून जाईल. दुसरा उपाय सांगते. एखादा विनाकारण शत्रू त्रास देत असेल, सतत कटकारस्थानं करत असेल, सतत तुमच्या मागे हात धुवून लागला असेल, तुम्हाला रडवत असेल, टॉर्चर करत असेल, तुमचा माहिती असलेला, माहिती नसलेला, घरातल्या बाहेरचा कुठला पण शत्रू असेल, त्याला आपल्या आयुष्यातून दूर करण्यासाठी कुठल्याही शनिवारच्या दिवशी, आठवड्यातील कुठल्याही शनिवारी किंवा कुठल्याही मंगळवारी कुठल्याही एका पिंपळाच्या झाडाजवळ जायचं. पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यानंतर तिथून पिंपळाचं एक पान तोडून आणायचं, आपल्या घरी आणायचं. पिंपळाचं पान घरी आणून ते स्वच्छ पाण्याने धुवायचं. आता हे पिंपळाचं पान घेऊन कुठल्याही हनुमानाच्या मंदिरात जा. जिथे हनुमानाचं मंदिर असेल तिथे जा. हनुमानाच्या डाव्या पायाला लागलेला जो शेंदूर असतो तो अलगद आपल्या बोटाने काढायचा. आपल्या उजव्या हाताच्या या बोटाने बघा, या बोटाने जो शेंदूर काढा आणि त्या पिंपळाच्या पानावर आपल्याला त्रास देणाऱ्या त्या व्यक्तीचं नाव लिहा. नाव लिहिल्यानंतर तुम्हाला त्या नावावरती एक चिमूटभर पिवळी मोहरी ठेवायची आहे किंवा मग काळी मोहरी ठेवली तरीही चालेल. शक्यतो पिवळी मोहरी ठेवा. त्यावरती एक अख्खं तुम्हाला लवंग ठेवायचं आहे. ज्याला फूल असतं असं अख्खं लवंग तुम्हाला ठेवायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला एक चिमूटभर कच्ची बडीशेप ठेवायची आहे. कच्ची बडीशेप, मोहरी, फुलवात असलेलं लवंग आणि त्याच्यावरती तुम्हाला एक चिमूटभर हिंग घालायचं आहे. सगळं साहित्य पिंपळाच्या पानावर घालून एक पिंपळाचा विडा तयार करायचा. जसा आपण नागवेलीचा पानाचा, खाऊच्या पानाचा जसा विडा बनवतो तसा विडा गोल गोल करून टर्न करा आणि एखादा लाल वगैरे धागा असेल तर तो धागा घ्या आणि त्या गोलाला
म्हणजे त्या विड्याला घट्ट बांधा, जेणेकरून तो सुटणार नाही. आता हा पिंपळाचा विडा आपल्या घरी आणा आणि हा पिंपळाचा विडा आपल्या घरी जमिनीवरती दक्षिण दिशेला ज्या ठिकाणी तुमची बेडरूम असेल अशा ठिकाणी कुठेही आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला जमिनीवरती एका लोखंडाच्या भांड्यामध्ये लोखंडाचा जो तवा किंवा कढई असेल तर त्याच्यामध्ये ठेवा. शेजारी पाजारी कुणाकडे तवा असेल, पातेलं असेल किंवा कुठलंही एखादं भांडं असेल लोखंडाचं तर ते आपल्या घरी आणा आणि त्यामध्ये हा पिंपळाचा विडा ठेवा. तो घरात दक्षिण दिशेला ठेवा आणि त्याच्यावरती लोखंडाचं भांडं ठेवा. पूर्ण रात्रभर हा विडा आपल्याला आपल्या घरातच ठेवायचा आहे. रात्र संपल्यानंतर सकाळी लवकर उठल्यावर सगळ्यांच्या अगोदर उठायचं आहे आणि हा पिंपळाचा विडा घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर जायचं आहे. घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला दक्षिण दिशेलाच तो विडा फेकून द्यायचा आहे. हा उपाय तुम्ही ज्या शत्रूच्या नावाने करताय, ज्याचं नाव त्याच्यावरती लिहिलंय, त्याला तुमच्या आयुष्यातून कायमचं दूर करेल. खूप म्हणजे खूप पॉवरफुल हा उपाय आहे. तिसरा उपाय सांगते. तिसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे लवंग. हा उपाय तुम्ही आठवड्यातील कुठल्या पण दिवशी केला तरीही चालेल. तुम्हाला 21 लवंगा आणि लाल धागा घ्यायचा आहे. एक छान लाल धागा आणि त्याला 21 लवंगा. पहिली लवंग धाग्यात बांधायची, दुसरी लवंग धाग्यात बांधायची, अशा 21 लवंगा तुम्हाला एका धाग्यात बांधायच्या आहेत. धाग्यात म्हणजे धाग्याला बांधून त्याची माळ तयार करायची आहे आणि ही तयार केलेली माळ कुठल्याही हनुमानाच्या मंदिरात घेऊन जायची आहे. 21 वेळा तुम्हाला हनुमानाचं शेंदूर काढून प्रत्येक लवंगेला लावायचं आहे. प्रत्येक वेळी लवंगेला लावत असताना हनुमानाला तुमचा जो शत्रू त्रास देतोय, घरातला बाहेरचा कोणीही, तर त्याला आयुष्यातून दूर करण्यासाठी प्रार्थना करायची. 21 ही लवंगांचा शेंदूर लावल्यानंतर ही माळ म्हणजे 21 लवंगांचा शेंदूर लावलेली जी माळ तयार होईल ती घरी घेऊन यायची आणि ते एका लाल कपड्यात बांधायची. एक लाल कपडा घ्या, त्या कपड्यामध्ये ती ठेवा, कापडाला गाठ मारा आणि आता ही माळ आपल्याजवळ, आपल्यासोबत किंवा आपल्या घरात कुठे पण एखाद्या सेफ ठिकाणी ठेवा. आता तुम्हाला रोज ती माळ एकदा तरी त्या ठिकाणाहून काढायची आहे आणि आपल्या कपाळाच्या मध्यभागी ती माळ कपाळाला लावायची आहे. फक्त कापडासकट ती माळ आपल्या कपाळाला लावून तुमच्या शत्रूचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा आहे. हा उपाय केल्यानंतर तुम्हाला काही तासात किंवा फार फार तर 2 दिवसांमध्ये अनुभव यायला सुरुवात होईल. ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही हा उपाय केला, हनुमंतांना विनंती केलेली आहे, लक्षात ठेवा तो शत्रू कुठेतरी तुम्हाला झुकायला, शरण यायला आलेला दिसेल. तेव्हा एक लवंग त्या माळेतील काढायची आणि एक लवंग कुठेही हनुमानाचं मंदिर असेल किंवा देवघरात तुम्ही दिवा लावलेला असेल त्या दिव्यातील तेलामध्ये घालायची. पुन्हा काही दिवसात पुन्हा तुमच्या शत्रूच्या पुन्हा तो तुमचा जो शत्रू आहे तर तो तुमच्याकडे अट्रॅक्ट होताना दिसेल, तेव्हा दुसरी लवंग काढायची आणि ती पुन्हा देवघरातल्या दिव्यात टाकायची किंवा हनुमानाच्या मंदिरात जो कुठला दिवा असेल तर त्याच्यामध्ये टाकायची. असं तुम्हाला 21 लवंगा एक एक करत काढायच्या आहेत. जेव्हा ह्या 21 लवंगा संपतील तेव्हा तो शत्रू पूर्णतः तुम्हाला शरण येईल, तुमच्यासमोर झुकेल. तो शत्रू पूर्णतः तुमचंच सगळं ऐकेल, सगळं काही तुमचंच चालेल. तो तुम्हाला शरण येईल. फक्त धागा वगैरे जो उरेल तो काही कापड उरेल, ते धागा आणि कापड पुढच्या एखाद्या कुठल्याही उपायासाठी तुम्ही वापरू शकता. खूप साधे सोपे लाल किताबमधील हे उपाय आहेत. हे मनाचे सांगितलेले नाही आहेत. फक्त कुठलीही गोष्ट करताना, कुठलाही उपाय करताना पूर्ण श्रद्धेनं आणि मनापासून विश्वासानं जर उपाय केले तर त्याचा परिणाम हा आपल्याला दिसतो. त्यामुळं तुम्ही असाच मनापासून आणि विश्वासानं हे उपाय करा. तुमच्या आयुष्यात बदल घडल्याशिवाय राहणार नाही. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि हाईप ही नक्की द्या. धन्यवाद.